स्नेह नावाचं आमचं पहिलं म्युझिकल म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आम्ही घेऊन येत आहोत. आम्ही म्हणजे फ्लॉसम एंटरटेनमेंट ही माझी कंपनी आहे, जिच्यातून मी आत्तापर्यंत मनगुमत या गाणं रिलीज केलंय आणि त्यानंतर एक कप कॉफी, एक ब्ल्यूज थीम सॉन्ग आपल्या मराठीत पहिल्यांदा घेऊन आले होते. तो प्रयोग केला होता. मला स्वतःला, मी संगीतप्रेमी असल्या कारणामुळे मला स्वतःला नवनवीन प्रयोग म्युझिक मध्ये करायला नेहमी आवडतात आणि मला असं वाटतं की योगायोगाने किंवा फॉर्च्युनेटली मला इतका छान ग्रुप आणि माझी टीम जुळून आली आहे. त्यामुळे जे एक कप कॉफीचे आमचे म्युझिक डिरेक्टर होते त्यांनीच मला एक छान म्युझिकल सॉन्ग ऐकवलं होतं आणि मी म्हटलं अरे हे होऊ शकतं नाही का नवीन प्रयोग. तर फक्त आणि फक्त इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आहे स्नेह, ज्याचं नावातच खरं तर गंमत आहे. तर हे सॉन्ग तुम्ही फ्लॉसम एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता आणि खरंच फक्त ऐकू शकता आणि सुमधुर ते संगीत इतकं एन्जॉय करू शकता. आणि त्यासोबतच आम्ही इतका सुंदर एक स्टोरी लाईन त्याची डिझाईन केलेली आहे. एक न्यूली मॅरिड कपल अशी ही स्टोरी आहे. त्यामुळे मी तुम्हाला याविषयी जास्त सांगणार नाही. तुम्ही हा प्रयोग आमचा नक्की बघा फ्लॉसम एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर. स्नेह हे सॉन्ग बनवलंय आदित्य बर्वे यांनी. यांचं दिग्दर्शन आणि म्युझिक दिग्दर्शन सुद्धा आहे. याच्यामध्ये मी, नम्रता गायकवाड आणि माधव देवचक्के परफॉर्मर आहोत ॲज अन ॲक्टर. आणि बरीचशी छान मस्त टीम जुळलेली आहे. याच्यामध्ये गायक गायिका नाही आहेत कारण हे इन्स्ट्रुमेंटल आहे. त्यामुळे अशी छान आमची टीम जुळलेली आहे. येत्या 2025च्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. हा केवळ महिला दिन त्या दिवसापुरतं नाहीये, तर मला वाटतं की आपण महिला म्हणून वर्षभर आणि नेहमीच तो सेलिब्रेट करत असतो. आणि महिला दिनाच्या शुभेच्छा ह्या फक्त मी महिलांनाच नाही देणार, तर प्रत्येक महिलेला पुढाकार आणि सपोर्ट करणाऱ्या पुरुषांना सुद्धा मी महिला दिनाच्या शुभेच्छा देईन. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की माझ्या इतर सहकलाकारांनी सांगितलं की हे एक इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग आहे, एक वेगळा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये शब्द नाही आहेत. त्यामुळे एक्सप्रेस करणं थोडंसं कठीण असतं. मोंटाजेस वरती शूट केला जातो, त्यामुळे वेळ पण खूप जास्त लागतो आणि एखादी भावना जी आहे ती तुम्हाला फार ॲक्युरेटली परफॉर्म करायची असते. ती कुठे जास्त होता कामा नाही, कुठे कमी होता कामा नाही. कमी झाली तर त्याचा काय उपयोग नाही, जास्त झाली तर ती ओव्हर वाटते, अर्थ बदलतो. तर त्या बॉर्डरमध्ये राहता ते काम करणं, दिग्दर्शकाला जे तुमच्याकडनं अपेक्षित आहे ते करणं आणि वेळेचं भान ठेवता सगळ्या गोष्टी वेळेत करणं हे फार डिफिकल्ट असतं. तर ही एक वेगळी मजा होती, वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि एक कलाकार म्हणून दरवेळेला काहीतरी नवीन करायची इच्छा असते. एक मुका अभिनय ज्याला म्हणतो आपण, की न बोलता आपण अभिनय करतो, तर तो हा प्रकार आहे आणि कलाकारासाठी एक चॅलेंजिंग प्रकार असतो हा. सो तो मला करायला खूप आनंद मिळाला, मला खूप मजा आली. नम्रता गायकवाड आमच्या प्रोड्युसर आहेत, त्यांनी मला चान्स दिला, त्यासाठी त्यांचे पण खूप खूप आभार. आणि आदित्य बर्वे आमचे जे डिरेक्टर आहेत आणि म्युझिक कंपोजर आहेत त्यांचा पण खूप खूप आभार. कारण की फार कमी सिच्युएशन्स अशा असतात, म्हणजे कलाकाराला चांगलं काम करायची इच्छा असते पण ती संधी मिळत नाही. तसं चांगलं काम आजकाल फार कमी मिळतं. हे चांगलं काम करायला मला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आता हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांचे खूप त्यांचे प्रतीक म्हणजे मला त्यांचे रिस्पॉन्स खूप छान येत आहेत आणि काम आवडतंय आणि एका चांगल्या कलाकाराला अजून काय हवं. एक तर हे गाणं इन्स्ट्रुमेंटल आहे, ज्याच्यामध्ये नवरा बायकोंची केमिस्ट्री दाखवली आहे आफ्टर मॅरेज आणि पूर्ण गाण्यामध्ये शब्द नाहीत, त्याच्यामुळे त्या दोघांचे एक्सप्रेशन्स म्हणा किंवा काही मुवमेंट्स असतात, स्वीट मुवमेंट्स असतात, काही मेमरीज असतात, त्याच्यावरती ते गाणं पूर्ण खेळलं आहे. खूप वेगळा अनुभव होता, कारण खूप बारीक बारीक मुवमेंट्सवरती काम मला करायचं होतं आणि खरंच मजा आली आणि एक वेगळा अनुभव होता. आणि याच्यासाठी कुठलं असं इन्स्ट्रुमेंटल गाण्याचं असं कुठला रेफरन्स पण नव्हता की ह्या गाण्यावरून साधारण काही अंदाज घेऊन असं करता येईल. सो असं कुठलं आधीचं पुस्तक नव्हतं
की ज्याच्यावरून आपण पुढची प्रश्नपत्रिका सोडवू. सो त्याच्यामुळे हा नवीनच अनुभव होता आणि खूप मोठा एक्सपिरियन्स होता. हो, खूप वेगळं आहे. आत्ता जो ट्रेंडिंग गाणी चालू आहेत ती थोडीशी मोस्टली इलेक्ट्रॉनिक म्युझिककडे जातात आणि हे प्युअर बासरी ज्याच्यामध्ये आहे. सो त्याच्यामुळे थोडासा क्लासिकल टच आहे, त्याला थोडंसं नॉस्टॅल्जिक फील येऊ शकतो. आणि खरं सांगायचं तर एक स्वतःच्या वाद्याची एक स्वतःचं एक एनहान्स होण्याची एक त्याची ताकद आहे प्रत्येक वाद्याची. तर बासरीची ताकद ही आहे की ते नेहमी प्रेमच दाखवतं किंवा करुणा माया दाखवतं. सो त्याच्यामुळे बासरीचा पुरेपूर वापर. आणि खरं सांगायचं तर ह्या इलेक्ट्रॉनिक म्युझिकमुळे ना जी लाईव्ह इन्स्ट्रुमेंट पूर्वी वापरायची गाण्यामध्ये ती कमी झाली आहेत वापरणं. सो एक हाही आहे की लाईव्ह जेवढं तुम्ही वापराल तेवढं ते गाणं अजून जास्त छान आणि ते कायम जिवंत राहतं.